नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 9 अभ्यासणार आहोत। या धड्याचे शीर्षक आहे मी वाचवतोय। मी वाचवतोय या धड्याचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। मी वाचवतोय ही एक कविता आहे। या कवितेचं भावार्थ समजण्या अगोदर आपण या कवितेच्या कवींबद्दल संक्षिप्त परिचय जाणून घेऊया। मी वाचवतोय या कवितेचे कवी आहेत सतीश काळसेकर। कवी सतीश काळसेकर यांचा जन्म 1943 मध्ये झालेला आहे। प्रसिद्ध कवी म्हणून सतीश काळसेकर हे प्रख्यात आहेत। इंद्रियोपनिषद, साक्षात, विलंबित हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। कविता लेनिनसाठी या लेनिनवरच्या जगभरातील कवितांच्या अनुवादांच्या संग्रहाचे संपादन कवींनी केलेले आहे। तात्पर्य, मागोवा, लोकवाङ्मय या नियतकालिकांच्या संपादनात कवींचा प्रत्यक्ष सहभाग आहे। आता पाहूया या कवितेचा आशय। वेगाने बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव चित्र प्रस्तुत कवितेमध्ये कवीने रेखाटलेले आहे। कवी त्याच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या गोष्टी वाचवू इच्छितात। महानगरी जीवनातील अस्तित्वाच्या अवकळेने भोवतालच्या सामाजिक स्थितीचे चित्रण काळसेकर यांच्या कवितेत आहे। मी वाचवतोय ही कविता साधना दिवाळी अंक 2005 या मासिकातून घेतलेली आहे। आपण कवितेचं सस्वर वाचन करून घेऊया। कवी सतीश काळसेकर म्हणतात की हाकेतून हद्दपार होते आई, हमराईच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई। हरवत चाललाय किराणा आणि भुसार, सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर। लोहारचा भाता आणि कुंभाराचा आवा, निघून चाललाय गाव गाड्यासोबत मुकाट। कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली, मागच्या धगीवर रटरटणारी आमटी राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर। बोलचालीतून निघून चालली माझ्या आईची बोली। सुट्टीत आता खेळत नाहीत मुलं, विटी दांडू आणि लगोऱ्या। थांबून गेलाय त्यांचा दंगा, आट्या पिटा आणि पिंगा। परकऱ्या मुली खेळत नाहीत आता आधीचे मातीतले खेळ। पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनेलवर, बघत क्रिकेटची मॅच आणि उलगडत क्राईम थ्रिलर। लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते, शब्द बापुडे केवळ वारा तसे विरून जातायत। मी वाचवतोय माझी कविता आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कवितेसोबत। ही कविता वाचताना आपल्याला जाणवत आहे की ह्या कवितेमध्ये कवीने मुक्त छंदाचा वापर केलेला आहे। आतापर्यंत जेवढ्याही इयत्तेमध्ये आपण कविता अभ्यासलेल्या आहेत त्या कवितेच्या वाचताना आपल्याला कधीकधी त्यांच्यामध्ये गेयता दिसून येते किंवा मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अलंकारांचा जसं की यमक अलंकारांचा उपयोग झालेला आपल्याला पाहायला मिळतो। पण आधुनिक साहित्यातील ही कविता आहे, आधुनिक लेखनातील ही कविता आहे आणि या कवितेमध्ये कवीने बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव्य वर्णन केलेलं आहे। समाजाचे वास्तव वेगाने बदलत चाललेलं आहे, युग बदलत चाललेला आहे, समय, वेळ, काळ सगळंच परिवर्तन होत चाललेलं आहे आणि त्यामुळे वेळेनुसार किंवा समयानुसार किंवा काळानुसार किंवा आपण म्हणू की युग परिवर्तनानुसार जुन्या असलेल्या सगळ्या गोष्टी मागे पडायला लागल्या आहेत आणि त्याच्यावरती आधुनिकतेचा किंवा मग नवीनतेचा भार लागत चाललेला आहे। झपाट्याने या आधुनिकीकरणामुळे कवी म्हणतात की जुन्या काही गोष्टी आपण ज्या विसरत चाललेलो आहोत, पण बदलत जाणाऱ्या समाजाबरोबर आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या काही गोष्टी वाचवायच्या आहेत आणि अशा ह्या वेगाने बदलत जाणाऱ्या समाजाचे
वास्तव शब्दामध्ये चित्रण करत असताना कवी म्हणत आहेत की हाकेतून हद्दपार होते आई, हंबरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई. हाकेतून हद्दपार होते आई म्हणजेच काय? तर बघा, आपण आपल्या मातेला, जननीला अगोदर कोणत्या नावाने संबोधित करत होतो? तर आई. आई ह्या नावाने आपण आपल्या मातेला, आपल्या जननीला संबोधित करत होतो. पण आज जेव्हा एखादं मूल आपल्या माऊलीला, आपल्या आईला, आपल्या मातेला आवाज देते, तेव्हा आई हा शब्द त्याच्या मुखातून येत नाही, तर तो आईची जागा आता कोणी घेतलेली आहे? मम्मी किंवा मॉम या शब्दाने घेतलेली आहे. म्हणून कवी म्हणतात की हाकेतून हद्दपार होते आई आणि हंबरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई. हंबरणे. हंबरणे म्हणजेच ओरडणे. गाईच्या ओरडण्याला आपण काय म्हणतो? हंबरणे असे म्हणतो. तर गाय ही कुठे असते? तर गोठ्यामध्ये असते. आपण अनेक कवितेमधून आईचं वर्णन वाचतो, पाहतो, ऐकतो. त्याच्यामध्ये आपण अनेक वेळा आईची उपमा ही गायीबरोबर केलेली आहे की गाई जेव्हा वासरा बरोबर असते तेव्हा ते आई आणि लेकरूची कल्पना केलेली असते. मागील काही इयत्तांमध्ये सुद्धा तुम्ही हंबरूने वासराला चाटते जवा माय, तवा मला तिच्यामध्ये, हंबरून वासराला चाटते जवा गाय, तवा मला तिच्यामध्ये दिसते माझी माय. म्हणजे ह्या गायीला आपण मातेचे स्वरूप मानतो की नाही? गाय ही ईश्वर तुल्य आहे. गायीला आपण गोमाता म्हणतो. गाय आपल्या वासरूच्या काळजीने हंबरत असते. पण आता कवी म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टी हद्दपार होत चाललेल्या आहेत, जुन्या होत चाललेल्या आहेत. आपण त्या आता ऐकत नाही, पाहत नाहीत. अगोदर जेव्हा आपण आई हा शब्द उच्चारायचं तर ते अगदी आत्म्यापासून त्याचा उच्चार व्हायचा. आणि जेव्हा कधी आपण आई म्हणून हंबरडा फोडायचो किंवा एखादे कुठे जात असताना आपण पडलो, आपल्याला लागलं, दुखापत झाली, तर आपल्या तोंडातून पहिला शब्द येणार तो आई. म्हणजे दुःखामध्ये आपल्याला आठवते ती आपली आई. असं म्हटलं जातं की ईश्वराला, परमेश्वराला सगळ्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ईश्वर जाऊ शकत नाही आणि म्हणून ईश्वराने आईची निर्मिती केली की नाही, की आपल्या मुलांच्या सुखदुःखामध्ये, त्यांच्या सुखामध्ये, त्यांच्या दुःखामध्ये त्यांचे दुःख दूर करावे. आणि ईश्वराला त्यावेळेस काय प्रत्येकाच्या बरोबर राहता येत नाही, म्हणून त्याने आईची निर्मिती केली. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. तर अशी ही आई आता आपल्या जीवनातून, आई हा हाक, आई ही हाक किंवा आई हा आवाज आपल्या जीवनातून हद्दपार होत चाललेले आहे. आणि आईच्या जागेवरती आपण आपल्या माऊलीला, आपल्या मातेला, आपल्या जननीला नवीन आधुनिक युगानुसार, आधुनिक काळानुसार आपण तिला मम्मी किंवा मॉम असे म्हणतो. पण जर शाब्दिक अर्थाने मम्मी या शब्दाचा जर अर्थ आपण जाणून घेतला तर कदाचित तुम्हाला माहिती असेल की मम्मी याचा अर्थ काय असतो. की मम्मी या शब्दाचा अर्थ आपण थडगे म्हणून वापरतो. त्या थडग्यांना मम्मी असं म्हटलं जातं. ते विशिष्ट प्रकारचे पिरॅमिड असतात की त्या देशामध्ये प्रेतांना त्याच्यामध्ये गाडलं जातं आणि त्या पिरॅमिडला आपण मम्मी असे म्हणतो. मग आज आपण मम्मी म्हणणं कितपत योग्य आहे असं कवी आपल्याला सांगत आहेत की आज आपण आईचा तो एक प्रकारे अनादर करत असतो. जेव्हा आपण एखाद्या दुःखामध्ये, एखाद्या संकटामध्ये आईला जेव्हा आपण मनापासून, आत्मेपासून आवाज देतो तेव्हा त्या माऊलीला आपली ती हाक कितीही आपण लांब असू दे, तिच्यापासून कितीही दूर असू दे, ते तिच्या अंतर्मनाला तिला कुठे ना कुठे जाणवते की माझं बाळ दुःखी आहे, माझं बाळ मला माझी आठवण काढत आहे. अशी ही आपली
आई, आज आईची जागा कोणत्या शब्दाने घेतलेली आहे, कोणत्या हाकेने घेतलेली, तर मम्मी किंवा मॉम. आणि त्याचप्रमाणे आज गोठ्यामध्ये गायी हंबरत नाहीत. म्हणजेच काय, आईसुद्धा आपल्या मुलांना तितक्याच जिव्हाळ्याने, तितक्याच आपुलकीने, प्रेमाने त्यांच्यावरती जे काही प्रेम करते, आईचं प्रेम तर कधीच आटत नाही असं म्हटलं जातं. पण या आधुनिकतेच्या युगामुळे आज आपल्याला कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी खटकत आहेत, कमी वाटत आहेत. पुढे कवी म्हणतात की हरवत चाललाय किराणा आणि भुसार, सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर, लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा, निघून चाललाय गाव गाड्यासोबत मुकाट. किराणा आणि भुसार. किराणा म्हणजे आपल्या घरामध्ये आपण बाजार भरतो की नाही, किराणा माल भरतो महिन्याभराचा, आठवड्याचा, महिन्याभराचा आपण किराणा माल आणून ठेवतो. तर तो किराणा माल आपण कुठे आणायला जातो, तो किराणाच्या दुकानामध्ये. भुसार, भुसारचा अर्थ सुद्धा तोच असतो, अन्नधान्याच्या वस्तू जिथे मिळतात, ज्या दुकानातून आपण अन्नधान्याच्या वस्तू, घरातील लागणाऱ्या वस्तू आणत असतो, त्याला आपण किराणा आणि भुसार यांची दुकानं म्हणतो. तर आज आपण सर्वत्र या किराणा मालाचे आणि भुसाराचे दुकान नष्ट झालेले पाहतो आणि त्याच्या जागेवरती आलेल्या आहेत की सुपर मार्केटचा जमाना आलेला आहे. सुपर मार्केट तुम्ही पाहत असाल की असं एक स्थळ असतं की तिथे जीवनावश्यक सगळ्या गोष्टी एकाच जागेवर आपल्याला उपलब्ध मिळतात. आणि ह्या सुपर मार्केटच्या दुकानात जर आपण गेलो तर तिथे आपल्याला अत्यंत दिव्यांची वगैरे अशी छानपैकी उजेड पाहायला मिळतो. दिव्यांची तोरणं लावलेली असतात आणि ग्राहकांनी त्यांच्याकडे यावे म्हणून त्यांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे वस्तू तिथे शोभा वाढवण्यासाठी, सजावटीसाठी केलेले असतात. तर इथे कवी म्हणत आहेत की बघा, आज सुपर मार्केटची किराणा आणि भुसाराच्या दुकानाची जागा सुपर मार्केटच्या दुकानांनी घेतलेली आहे. त्यामुळे काय झालेलं आहे की जे रस्त्यावरती दुकानं मांडून आपलं उदरनिर्वाह करणारे लोक होते, जे फेरीवाले लोक होते किंवा किराणा मालाचे दुकानात ज्यांचं पोट भरत होते, असे सर्वसामान्य हे किराणा मालाच्या दुकानाचं जे लहान मोठ्या उद्योगधंद्यांचा, मोठ्या मोठ्या ह्या बिझनेसच्या भरभराटीमुळे नुकसान झालेलं आहे. आज आपण बघतो की जेव्हा आपण किराणा मालाच्या दुकानात जातो, तो किराणा मालाचा दुकानदार कसा असतो, आपल्या ओळखीचा असतो. जर एखाद्या आपण त्यांना माहिती आहे की वर्षानुवर्ष आपण एकाच ठिकाणी राहतो आणि एकाच किराणा मालाच्या दुकानामधून आपण बाजार भरत असतो, मग तो काय करत असतो, आपल्याला ह्या ओळखीच्या याच्यावरती किंवा आपण नेहमीचे ग्राहक असल्या कारणाने कधी कधी आपल्याला उधार खातं पण तिथे चालतं आणि त्यामुळे एक जिव्हाळ्याचं, स्नेहाचं, मैत्रीचं किंवा ओळखीचं तिथे आपल्याला नातं तयार होत असतं. पण आज सुपर मार्केटच्या दुकानात जर गेलं तर पहिलं तिथे बघतो आपण, एखादा माल घेतला का पहिलं बिल बनवलं जातं. ते बिल तिथे पे केल्याशिवाय आपण कोणतीही वस्तू बाहेर घेऊन येऊ शकत नाही. म्हणजेच काय, आज बदलत जाणारे या समाजाचे आपल्याला वास्तव्य पाहायला मिळतात. आता बघतो आपण रस्त्याच्या कडेला अनेक असे बाकडे लावून दुकानदार बसलेले असतात, फेरीवाले बसलेले असतात. ते आपण एखादी वस्तू घेत असताना त्या वस्तूचा आपण कमी जास्त भाव करत असतो, त्याच्यावरती त्यांचं पण पोट असतं आणि आपल्याला पण सुद्धा ते परवडण्यासारखं असतं. पण जेव्हा आपण सुपर मार्केटच्या दुकानात जातो, तिकडचे भाव आपण कोणत्याही प्रकारची हुज्जत न करता त्यांनी जे भावामध्ये सांगितलेलं असतं त्या भावामध्ये आपण वस्तू घेतो. म्हणजे याच्यामध्ये नुकसान आपलंही आहे आणि छोटे मोठे उद्योगधंदे करणारे जे लोक आहेत त्यांचं ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होत चाललेलं आहे की बेरोजगाराची संख्या आपल्या देशामध्ये जास्त वाढत चाललेली आहे. पुढे कवी म्हणतात की लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा, निघून चाललाय गाव गाड्यासोबत मोकाट. लोहाराचा भाता म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की लोखंडी वस्तू बनवण्यासाठी त्याच्यावरती बघा ते एक आग जाळली जाते, त्याच्यामध्ये ते कोळसे टाकले जातात आणि त्या कोळशावरती आग पेटवलेली असते आणि ती कोळसे सतत पेटवत राहावे म्हणून एक त्याला वारा घालण्यासाठी एक साधन असतं. तर त्या साधनाला आपण म्हणतो भाता. लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा.
कुंभाराचा आवा म्हणजे कुंभार जे मातीच्या वस्तू बनवत असतो, त्या वस्तू बनवण्यासाठी ते विशिष्ट प्रकारचं एक चाक असतं. त्या चाकेवरती तो ते मातीचा गोळा ठेवतो आणि त्याला असलेला आकार त्या चाकेवरती देत असतो. तर त्या चाकेला, त्या साधनेला, त्या वस्तूला आपण कुंभाराचा आवा असे म्हणतोय. निघून चाललंय गावगाड्यासोबत. गावगाडा. गावगाड्याचा अर्थ काय असतो, तर गावातील जी काही जुनी संस्कृती आहे त्याला आपण गावगाडा असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या कवितेच्या ओळीमध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ आपण आता समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, कवितेमध्ये पाहिलेल्या ओळींचा, त्याच्यामध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ आपण समजून घेऊया. शब्दार्थ: वाचवतोय, बचाव करतोय. किराणा भुसार, अन्नधान्याच्या वस्तू. लोहाराचा भाता, लोखंडी वस्तू. बनवण्यासाठी लोहार वापरत असलेल्या भट्टीत वारा घालण्याचे साधन, त्याला आपण लोहाराचा भाता असे म्हणतो. कुंभाराचा आवा म्हणजे ओल्या मातीच्या गोळ्याला मडक्यांचा आकार देण्यासाठी कुंभार वापरत असलेले लाकडी चाक. गावगाडा म्हणजे गावची जुनी संस्कृती, व्यवहार, याला आपण गावगाडा असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे कवीने आधुनिक समाजामध्ये ज्या काही गोष्टी, आपल्या जुनी संस्कृती आपण विसरत चाललेला आहे, त्याचं वर्णन ह्या कवितेमध्ये केलेलं आहे. कवितेमधील पुढील ओळींचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण कवितेच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.